आजची रेसिपी आहे पालक पनीर. सो चला बघूया. इथे मी पालक छान धुवून घेतलेला आहे. एक पालकची जोडी घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे एक 200 ग्राम पनीर घेतलेला आहे. सो तुम्ही जेवढं पालक घ्याल त्या क्वांटिटीनुसार तुम्हाला आवडेल तितकं तुम्ही पनीर घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे 3 कांदे, 3 टोमॅटो, त्यानंतर 3 ते 4 ग्रीन मिरच्या, एक अद्रकचा तुकडा आणि 5-7 लसूणच्या पाकळ्या. सो आता कांदा टोमॅटो मी इथे छान कापून घेणार आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये बारीक चिरून घ्यायचं असेल किंवा लहान मोठा तसं तुम्ही कापून घेऊ शकता. कारण आपल्याला या सर्वाचं एक तेलावर परतवून घेऊन आपल्याला त्याची ग्रेव्ही करायची आहे. सो आता इथे मी गॅस चालू करून पॅन ठेवणार आहे. पॅन थोडा गरम झाला की त्यामध्ये तुम्हाला जेवढं कांदा टोमॅटो परतता येईल एवढंच तुम्हाला तेल घालायचं आहे. सो मी आता यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तेल गरम झालं आहे छान. सो पॅनला मी सर्वीकडे पसरवून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण कांदा टोमॅटो, अद्रक, मिरची, लसूण हे सगळं त्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. सो बघू शकता मी तेलावरती घातलेलं आहे. सो आता इथे एक 5 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यावरती एक लवकर जर कांदा टोमॅटो छान नरम व्हायला हवा असेल तर थोडंसं मीठ घाला, तर कांदा टोमॅटो नरम होण्यास लवकर होतो. त्यानंतर आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची. सो हे सगळं छान थंड करून घ्या. त्यानंतर हे मिक्सरला लावून ग्रेव्ही करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला जे मी पालकची जोडी आणली ती मी छान त्याचे देठ काढून धुवून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. काही जण काय करतात की ज्यांना पालक कच्चा मिक्सरला ग्राइंड करून जर भाजीमध्ये ॲड करायचा असेल तर करू शकता. पण जर तुम्ही पालक गरम पाण्यामध्ये जर हे करून घेतलात शिजवून तर त्याची ग्रेव्ही जेव्हा होते तेव्हा ती चवीला छान लागते. सो मी ते गरम पाणी करून त्यामध्ये पालक चांगले शिजवून घेणार आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित एक थंड करून याचीसुद्धा तुम्हाला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. सो इथे दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता एक साईडला मी कांदा टोमॅटो ठेवला आहे जो छान आता त्याला एक कलर यायला सुरुवात झाली आहे, एक गुलाबी कलर. आणि दुसऱ्या बाजूला आपण ठेवला आहे पालक. त्यानंतर आता इथे आपण हे झालेलं आहे, गॅस बंद केला आहे मी. सो आता इथे जे मी पनीर घेतलेलं आहे ते जर तुम्हाला भाजीमध्ये अख्खं पनीर जर फ्राय करून घालायचे असतील त्याचे तुकडे तरी तुम्ही घालू शकता. मी इथे पनीर क्रश करून घेणार आहे कारण आमच्याकडे एक पनीरच्या क्यूबपेक्षा पनीर क्रश करून भाजीमध्ये असलं तर सगळ्यांना आवडतं. सो मी पनीर क्रश केलं आहे. आता इथे जे कांदा टोमॅटो होतं याची मी ग्रेव्ही करणार आहे कारण मी जसं म्हणालेले की एक रूम टेम्परेचरला ते थंड झालं त्यानंतरच तुम्हाला ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे. गरम शक्यतो मिक्सरमध्ये लावू नका. सो आता आपण इथे याची ग्रेव्ही करून घेणार आहोत. मी इथे लावणार आहे मिक्सर, तुम्ही बघू शकता. सो मिक्सर लावून घेतल्यानंतर जे पालक पण आहे त्याची सेम आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. सो दोन्ही तुम्हाला पहिलं छान एक घरच्या रूम टेम्परेचरमध्ये थंड करूनच त्याची प्युरी करून घ्यायची आहे. सो इथे बघू शकता मी प्युरी करून घेतलेली आहे. आता मी हे मिक्सरचं भांडं जे आहे हे एका बाउलमध्ये मी हे जी पेस्ट आहे ती काढणार आहे आणि त्याच बाउलमध्ये तुम्ही पालकची पण प्युरी करून घेऊ शकता. सो आता इथे मी मसाल्याचा डबा काढला आहे, जे मसाले लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर आपल्याला इथे गॅस चालू करून घ्यायचा आहे. मी मगाशी म्हणाले तसं ज्या पॅनमध्ये मी कांदा टोमॅटो फ्राय करून घेतलेला त्याच पॅनमध्ये आपल्याला भाजी फोडणीला द्यायची आहे. सो मी इथे थोडंसं चवीला बटर घालणार आहे. बटरने छान चव येते. आणि एक बटर जेव्हा तवा तापलेला असतो तेव्हा बटर जळतं, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यावर घालणार आहे जिरं छान तडतडलं की त्यावर आपण जी कांदा टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट केली होती ती तुम्हाला घालून घ्यायची आहे. ती एक स्लो आचेवरती तुम्हाला एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायची आहे कारण ते शिजलं गेलं पाहिजे छान प्युरी.
त्यानंतर इथे जे मी पालक गरम करून शिजवून घेतला होता गरम पाण्यात, तो पण छान थंड झाला आहे. सो आता त्याची पण मी प्युरी करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या पालकची प्युरी करून घेणार आहे. सो इथे बघू शकता इथे पालकची प्युरी माझी करून झाली आहे. आता जे मी पहिलं मिश्रण घातलं होतं ते छान शिजलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही पालकची जी प्युरी आहे ती त्यामध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित ते एकजीव करून त्याला छान असा ग्रीन रंग पुरा येईपर्यंत तुम्हाला मंद आचेवरती गॅसच्या त्याला शिजत ठेवायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं त्याला चांगलं शिजू द्या. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत बाकीचे सर्व मसाले. इथे मी लाल तिखट घालून घेतलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार चवीनुसार जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घाला. त्यानंतर मी इथे घातली आहे हळद. त्यानंतर जो पालक पनीरचा मसाला येतो या अदर तुम्हाला दुसरा कुठला मसाला यूज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर मी इथे घालणार आहे जे मी पनीर म्हटलं होतं तुम्हाला की मी पनीरचं क्रश करून घेतलेलं आहे. तुम्हाला क्यूब घालायचे आहेत तर तुम्ही क्यूब्स